जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 भारतीय जनता पार्टी पुरस्कृत लोकप्रिय उमेदवार चितेगाव जिल्हा परिषद गट 55 चे भाजपा पुरस्कृत लोकप्रिय भारतीय जनता पार्टी लोकप्रिय उमेदवार जिल्हा परिषद गट 55 चे भाजपा पुरस्कृत श्री रघुनाथ रामभाऊ लखाने सर सर्वसाधारण पुरुष यांना कपशी या चिन्हावर समोर लावून प्रचंड बहुमताने विजयी करा। मनात ठेवा कपशी, विचारात ठेवा कपशी, सत्ता नाही रंगत सर सर्वांकरिता आत्मनिर्भर करण्यासाठी समर्थ भाजपा भारत माता की जय। जिल्हा परिषदचे जे निवडणूक आहे आज आपल्या पार्टी कार्यालयाचा उद्घाटन झाला आणि माननीय डॉक्टर भागवत कराड साहेब आणि हातू साळवे साहेब पण आले होते। जनतेला काय आवाहन करणार? जनतेला मी एकच आवाहन करणार आहे की देशात भाजप आहे, राज्यात भाजप आहे आणि महानगरपालिका सुद्धा भाजप आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा भाजपच येणार आहे। कारण सबका साथ, सबका विश्वास आणि सबका विश्वास या मूल आधारावर जनतेचा विश्वास भाजपावर आहे आणि भाजपासाठी जनताच काम करणार आहे आणि तेच आपल्याला निवडून देणार आहे। जनता जनार्दन आहे। सर, चितेगाव गटातून मोठी समस्या कोणती आहे जिथे आतापर्यंत निवारण झालेलं नाही? चितेगावमध्ये MIDC आलेली आहे, त्याचप्रमाणे मोठे कारखाने या ठिकाणी उभे होते, व्हिडिओकॉन सारखे कंपनी, परंतु त्या दुर्लक्षित झाल्यामुळे रोजगार या ठिकाणी थांबलेला आहे आणि अनेक लोकांची प्रपंच जे आहे तर ती उघड्यावर पडलेली आहे। ते लोक गावाकडे गेलेले आहे, कंपनी बंद आहे आणि ती जर कंपनी उभा राहिली तर निश्चितच लोकांना या ठिकाणी खूप मोठा फायदा होणार आहे आणि मंत्री महोदयाने या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही ती कंपनी सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। तर चितेगावची जनतेला काय आवाहन करणार की हक्काने बहुमूल्य मत जास्तीत जास्त भरपूर? जनतेला मी हेच आवाहन करणार आहे की मी सुशिक्षित प्राध्यापक या ठिकाणी आहे, गेले 31 वर्ष या ठिकाणी चितेगावच्या काय अडचणी आहेत त्याबद्दलची सर्व मला जाण आहे आणि त्या जाणीवेच्या माध्यमातून मी जनतेला ज्या काही यातील ज्या समस्या असतील त्या समस्या पूर्ण करण्यासाठी, मग त्या सामाजिक असतील, त्याचप्रमाणे शैक्षणिक असतील, त्याचप्रमाणे आरोग्याच्या असतील, या सर्व सुविधा निर्माण करण्याचं काम या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्याकडून मी पूर्ण करून जनतेची सेवा करण्यासाठी तत्पर असणार आहे। सर, आपलं पूर्ण नाव आपली निशाणी चिन्ह सांगा। माझं नाव रंगनाथ रामभाऊ लखाने सर आणि माझं चिन्ह आहे कपबशी आणि या कपबशी चिन्हावर प्रचंड मताने मला विजय करा असं मी जनतेला या ठिकाणी आवाहन करत आहे। आपल्या सगळ्यांचे मित्र श्री रघुनाथ रामभाऊ लखाने सर यांच्या प्रचार कार्याच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित असलेले आपले नेते केंद्रीय माजी मंत्री खासदार डॉक्टर भागवतजी कराड साहेब, तसेच भारतीय जनता पार्टी शहर जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय किशोरजी सुतळे साहेब आणि आपले उमेदवार रघुनाथ रामभाऊ लखाने सर आणि इकडे उपस्थित सर्व या भागातील कार्यकर्ते, बंधूंनो आणि मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपली युती झाली होती। युतीमध्ये त्यांनी आपल्याला चितेगाव सोडलं नव्हतं, पण बिडकीन सोडलं होतं, पण त्या बिडकीनच्या ठिकाणी पण त्यांनी आपल्याला धोका दिला, त्यांचा उमेदवार उभा केला। पण आपण थोडंसं गाफील राहिलो मित्रपक्ष म्हणून, कारण की
महापालिकेचा अनुभव होता. आम्ही महापालिकेमध्ये आमचे पूर्ण गेले 57 तुमच्या सगळ्यांच्या प्रेरणेने. पण मी तुम्हाला खात्री देतो की आपण रामभाऊ लगानेजींना निवडून द्या. सरांना या भागाच्या विकासासाठी केंद्राचा जो काही निधी असतो तो कराड साहेबांच्या माध्यमातून, राज्याचा जो निधी आहे तो मान्य देवेंद्रजींच्या, आणि मी याचा मंत्री म्हणून आपल्याला सांगतो या भागाच्या सगळ्या विकासासाठी आम्ही काम. आपल्या सगळ्यांना माहिती आहे आज GMIC मध्ये अनेक वर्ष कारखाने नव्हते, काही नव्हते, पण देवेंद्रजींच्या प्रयत्नातून आज जवळजवळ 52,000 कोटीचे कारखाने आले. आणि या भागातला जो विकास थोडासा ठप झाला होता तो आता विकास होणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे आम्ही कुठलं टेंडर भरत, आम्हाला कुठलं रेतीचं काम नाही पाहिजे, आम्हाला कुठलं खडीचं काम नाही पाहिजे. आणि जे लोक करतात त्यांना तुम्ही धडा शिकवा. तुम्ही सगळे एकत्र होऊन जर कपशीला मतदान केलं तर 100% रामभाऊ लगानेजी निवडून येतील. आणि आपल्या या चितेगावचा विकास करून द्यायची जबाबदारी माझी. इकडच्या स्थानिक युवकांना नोकऱ्या मिळवून द्यायची जबाबदारी माझी. तुम्हाला रोजगार मिळवून द्यायच्यासाठी आता कौशल्य विकासच्या माध्यमातून तुम्हाला ट्रेनिंग द्यायची युवकांना, ही जबाबदारी आमची. आम्ही तुम्हाला एवढंच म्हणणार आहे की हे सगळं करत असताना आम्हाला पण तुमचा साथ पाहिजे. आपला एक उमेदवार, आपली ताकद वाढली पाहिजे. केंद्र शासन पैसा देते, राज्य शासन पैसा देते. जर आपला माणूस नसला तर मग काय होते, पैसा पैठणला जातो, पाचोडला जातो, वाईन शॉप मध्ये जातो. मला त्याच्यावर भाष्य करायचं नाही, तो त्यांचा व्यवसाय. पण आपण बघितलं असेल 30-35 वर्ष या राज्यकर्त्यांनी या भागाचा विकास केला नाही. शेवटी देवेंद्रजींना आणि गडकरी साहेबांनाच इकडच्या रस्त्याचं करावं लागलं. आज कारखाना बंद, कधी प्रयत्न केला, कधी येऊन मीटिंग केली, काही प्रयत्न केला? मी तुम्हाला शब्द देतो देवेंद्रजींच्या मध्यस्थीने आपण हा कारखाना सुरू करायचा प्रयत्न करू. आपल्या भागातील युवकांना नोकऱ्या मिळतील, काम मिळेल या पद्धतीने. फक्त माझा एकच, मला तुमचा पण शब्द पाहिजे. काय शब्द? कपशीचा उमेदवार हा भारतीय जनता पार्टीचा कमळ नसलं तरी या कपशीमध्ये कमळ ठेवलेलं आहे, हे विचार करून एवढीच आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमचे रंगनाथ रामभाऊ लगाने सर प्राध्यापक आहेत, त्यांना निवडून द्या. आम्ही तुमच्या पाठीमागे समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 लोकप्रिय उमेदवार लगाने सरांच्या प्रचार कार्यालयासाठी उपस्थित आहे आणि त्यांच्या हातून हे आपलं उद्घाटन झालेलं आहे. असे आपले सगळे हक्काचे, आपले लाडके असे माननीय कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे साहेब, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचा हक्काचा विकास पुरुष माननीय खासदार डॉक्टर भागवतजी कराड साहेब हे आज इथे आहेत. मंडळी, खरोखर आपण युती केली होती आणि आपल्याला धोका देऊन त्यांनी जे फॉर्म दिले त्याच्यामुळे आपणही आज लगाने सरांना आग्रह केला, लगाने सरांना उभं केलेलं आहे. सगळ्या आज आपण छत्रपती संभाजीनगरची निवडणूक जर पाहिली असेल तर आपण सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मनापासून काम करतो, युतीचा धर्म पाळतो आणि त्यांना त्यांचे निवडून आणतो. पण ज्या वेळेला छत्रपती संभाजीनगरनी दाखवून दिलं की तुम्ही तुमच्या ताकदीवर येत नाही, आमची ताकद तुमच्या मागे असते. आणि त्यामुळे आपल्याला इथे पण समाजाला कमळ पाहिजे. माननीय डॉक्टर साहेब असतील, माननीय कॅबिनेट मंत्री असतील, सरकारमध्ये आपले माननीय मुख्यमंत्र्यांची जवळची माणसं आहेत. आपल्याला कोणत्याच कामाची अडचण नाहीये, सगळं पाठबळ आपल्या सोबत आहे. त्याच्यामुळे समाजाला बदल पाहिजे. पण तुम्ही गाफील न राहता अगदी बारीक नियोजन करून आपली जी बूथ रचना आहे तिच्यावर काम करून आपण जर घराघरापर्यंत पोहोचलो, आपण शेवटच्या दिवसापर्यंत आपण नागरिकांना भेटत राहिलो तर आपल्याला विजय नक्की आहे, हेच मी तुम्हाला सांगतो. आणि पुन्हा एकदा रंगनाथ सरांना शुभेच्छा देतो, थांबतो. धन्यवाद. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब आणि त्या काळच्या आपल्या
देशाचे अर्थमंत्री डॉक्टर भागवतजी कराड साहेब यांनी पहिल्याच बैठकीमध्ये आपल्याला रांजणगाव पुणे येथे बँक ऑफ इंडिया या ठिकाणी भाजपा पक्ष जे बोलतो ते करतो आणि म्हणूनच आपण देशामध्ये नाही तर विश्वामध्ये आपल्या भाजपाचं एवढं मोठं नाव आहे आणि निश्चितच विश्वास लोकांचा आपल्या भाजपा पक्षावर आहे. भलेही आपल्याला प्रादेशिक पक्ष छोटे छोटे परेशान करीत असतील परंतु आपण एक ताकदविषयी या ठिकाणी या आपल्या बॅनरवर ज्येष्ठ नेते आपल्या पाठीशी आहे. देवेंद्रजींचा फोटो सगळा लावा. हा? चिनेगाव गट 55 भारत आत्मनिर्भर करण्यासाठी फलत भाजपा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अनुषंगाने आपण चिनेगाव गट 55 मध्ये या ठिकाणी भाजपा प्रस्तुत करून या ठिकाणी जिल्हा परिषदसाठी उमेदवार या ठिकाणी सुकृत सदस्य या ठिकाणी उभा आहे पुरस्कृत म्हणून. आणि आपल्या या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय श्री अतुलजी सावे साहेब त्याचप्रमाणे आपल्या केंद्रातले माजी अर्थ राज्यमंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे खासदार डॉक्टर भागवतजी कराड साहेब त्याचप्रमाणे आपल्या शहराचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री किशोरजी सुकोळे साहेब या ठिकाणी जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या संदर्भात आपल्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांच्या शुभ हस्ते या कार्यालयाचे या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. आपण जोरदार टाळ्या आणि निश्चितच आपण 2026 ची जिल्हा परिषद निवडणूक आहे. या ठिकाणी विविध पक्षाचे शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, MIM असेल, त्याचप्रमाणे उभाटा असेल असे 5 उमेदवार या ठिकाणी चितेगाव गावामधून उमेदवार या ठिकाणी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत आहे. परंतु रांजणगाव गण हा आपल्यासाठी सेपरेट मोकळा आहे. त्या तिकडून आपल्याला पूर्णपणे वन साइड मतदान त्या ठिकाणी होणार आहे. आणि गेले 31 वर्ष या चितेगाव नगरीमध्ये मी प्राध्यापक म्हणून संत एकनाथ उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये या ठिकाणी शिक्षकाची सेवा बजावत आहे. जवळपास 6000 विद्यार्थी या ठिकाणी माझे चितेगाव, पांगरा, बाबुळगाव, पैठणखेडा, केसापुरी, नायगाव, खंडेवाडी, जैतपूर या ठिकाणी 6000 विद्यार्थी आपले या ठिकाणी शिक्षण घेऊन 31 वर्षाच्या कालावधीमध्ये बाहेर पडलेले आहेत. अशा पद्धतीचं एक चांगलं नेटवर्क विद्यार्थ्यांनी मला एक गुरुदक्षिणा म्हणून या ठिकाणी प्रचंड असं आश्वासन कमी कालावधीमध्ये आपल्याला वेळ या ठिकाणी मिळालेला आहे. तरी सुद्धा त्यांनी आपल्याला म्हटलेलं आहे की सर तुम्ही निश्चिंत राहा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि तुम्ही सदस्य झाले म्हणजे आम्ही झालो अशा पद्धतीचं आश्वासन या ठिकाणी सर्व विद्यार्थी, पालक आणि चितेगावच्या वासियांनी आपल्याला दिलेलं आहे.